इराणमधला विषय आहे, पण संबंध आपल्या स्वयंपाकघरापर्यंत आहे। पश्चिम आशियातील युद्धाचे आता भारताला फटका बसू लागलेला आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्यानं हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे। गॅस पुरवठा खंडित झाल्यानं बेंगळुरूमध्ये आजपासून हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत, तर मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याचा दावा आहार या हॉटेल चालकांच्या मध्यवर्ती संघटनेनं केला आहे। पुण्यात एलपीजी सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी अन्न शिजवण्यासाठी चुलीचा वापर सुरू केला आहे। दरम्यान घरगुती गॅस तुटवड्याच्या भीतीनं सिलेंडर घेण्यासाठी राज्यभरात लोकांच्या रांगा लागल्या। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूचे तातडीनं रेशनिंग लागू करण्यात आलंय। होर्मुझ समुद्रधुनीमार्गे येणाऱ्या एलएनजी पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने आदेश दिलेले आहेत। पेट्रोलियम उत्पादनं आणि नैसर्गिक वायूची उपलब्धता, पुरवठा आणि समतोल वितरण नियंत्रित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा अधिकारांचा वापर केला जातो। पीएनजी, सीएनजी आणि एलपीजी उत्पादनाला प्राधान्यानं गॅस पुरवठा केला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे। खत उद्योगांना मागील 6 महिन्यांच्या सरासरी वापराच्या 70% गॅस पुरवठा निश्चित केला जाईल। इतर औद्योगिक ग्राहकांना 80% गॅस पुरवठा केला जाईल। पेट्रोकेमिकल उद्योग आणि काही वीज प्रकल्पांमध्ये गॅस पुरवठ्यात कपात करून प्राधान्य क्षेत्रांना वळवला जाऊ शकतो। महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि न्याय्य वितरणासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। शिवाजी काळे दिल्लीहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, देशामध्ये टंचाईची स्थिती तयार होण्यापूर्वीच लोकांमध्ये मात्र घबराटीचं वातावरण पसरताना बघायला मिळतंय। केंद्र सरकार आपल्या पातळीला कोणती पावलं उचलतंय? केंद्र सरकारने आज जो आदेश काढलेला आहे त्यामध्ये प्राधान्यक्रमाने स्वयंपाकघरासाठी लागणारा जो गॅस आहे त्याला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय, म्हणजे घरगुती गॅसला। खरं तर हे युद्ध जसं तुम्ही म्हटलंय की भारतीयांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आजूबाजून जे देश आहेत त्यातील परिस्थिती पाहता भारतातील लोक पॅनिक होताना पाहायला मिळत आहेत। कारण पाकिस्तानमध्ये रांगा लागलेल्या आहेत, तिथल्या अनेक उद्योग जे आहेत वर्क फ्रॉम होम करण्याला सुरुवात झालेली आहे। जे औद्योगिक उत्पादन आहेत ते ठप्प पडलेलं आहे। श्रीलंकेमध्ये देखील जे लोक परदेशातून आले होते त्यांचंही तसंच म्हणणं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती गॅसला पहिल्यांदा गॅस देण्याचे आदेश जे आहेत ते सरकारच्या वतीने दिले आहेत प्राधान्यक्रमामध्ये। नंतर सीएनजी आणि सिटी गॅस जे आहे त्यांना पुरवण्याचं सांगितलेलं आहे। तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी ठेवला आहे वीज निर्मितीसाठी आणि खते निर्मितीसाठी हा गॅस जो आहे तो देण्यात यावा। आणि चौथा म्हणजे औद्योगिक जे कारखाने आहेत त्यांच्यासाठी गॅस जो पुरवठा केला जावा असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्याचं कारण असं आहे की होर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती अजूनही ठप्प पडलेली आहे। विमा कंपन्या एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा द्यायला तयार नाही आहेत। दुसरी गोष्ट आहे की कतारकडनं भारत साधारण 45% गॅस जो आहे तो आयात करतो। कतारमध्ये उत्पादन जे आहे ठप्प पडलेलं आहे, कारण इराणने केलेल्या हल्ल्यामध्ये आयाती देशातील अनेक प्रकल्प बंद पडताना पाहायला मिळत आहे। त्याचाच एक भाग म्हणजे कतारमध्ये जो मोठ्या प्रमाणात एलएनजी गॅसची निर्मिती होती आणि भारत त्यांच्याकडनं तो गॅस जो आहे तो आयात करताना पाहायला मिळत असतो। मात्र त्याच गॅसच्या प्रकल्पावरती हल्ला झाल्यामुळे त्यांनी काही आठवडे हे प्रकल्प जे आहेत ते बंद ठेवले आहेत आणि साधारणपणे युद्ध बंद झाल्यानंतर हा पूर्ण प्रकल्प चालू होण्यासाठी प्रसन्न सर 2 आठवडे लागतील। पूर्ण ताकदीनं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये येण्यासाठी अजून 2 आठवडे आणि ही सगळी प्रोसेस पूर्ण होण्यासाठी काही महिने लागतील। त्यामुळे भविष्यात ही मोठी चणचण भासणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं गेलं तर भारत सरकारने दररोज बैठका सुरू आहेत। पॅनिक सिच्युएशन नाहीये, मात्र पावलं जे आहेत ती जपून टाकायला सुरुवात करणं गरजेचं आहे। पल्ला लांब असू शकतो, युद्ध कधी थांबेल शिवाजी, सगळ्यांनाच या बाबतीत संयमित धोरण आखावं स्वीकारावं लागेल। लोकांना सुद्धा, शासन सुद्धा आपापल्या परीने प्रयत्न करते, त्यामुळे काळजी घेण्याचे दिवस आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठा बंद करण्याचं फरमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं जाहीर केलेलं आहे। परिणामी गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती आहार या हॉटेल चालकांच्या मध्यवर्ती संघटनेनं दिली आहे। गॅसची टंचाई अशीच कायम राहिली तर पुढील 3-4 दिवसात 50%हून अधिक हॉटेल्स बंद ठेवावी लागतील अशी शक्यताही आहार संघटनेनं व्यक्त केली आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या कार्यालयाशी आहारनं आधी संपर्क साधलाय, मात्र तोडगा निघालेला नाही। हात जोडून विनंती करतो की आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत ते आपली दिशाभूल करत आहेत, आपल्याला योग्य ते सांगत नाही आहेत। हे चुकीचं आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे। ब्लॅक मार्केट जबरदस्त चालू आहे आणि हॉटेल इंडस्ट्री ही एसेन्शियल कमॉडिटी आहे। ही काय लक्झरीसाठी माणसं मजा मारण्यासाठी हॉटेलमध्ये, आमच्यासारख्या हॉटेलमध्ये इडली वडा सांबारचा जो हॉटेल आहे तो पोट भरण्यासाठी येतात, तो मजा मारण्यासाठी येत नाहीत। गॅस सप्लाय हा एसेन्शियल कमॉडिटी आहे, की लक्झरी नाही आहे आणि गव्हर्नमेंटचं पहिलं प्रथम काम आहे की लोकांना गॅस संपूर्णपणे
देणं आणि नसेल ते तसेल आणि हे ब्लॅक मार्केटिंग करणारे जे आहेत त्यांच्या म्हणजे बंदोबस्त करावा त्यांचा आणि स्ट्रिंजंट टेन्शन त्यांच्यावर यावा हे आपल्याला नम्र विनंती. मग उपाशी राहायला लागेल. मग उपाशी राहून काय 4 दिवस उपाशी राहिलो 5 दिवस उपाशी राहिलो की मरणार आम्ही. मराठी माणसं हेच करतायत ना. मग सिलेंडर तुम्ही का बंद केले? सिलेंडर चालू करा ना. सिलेंडरवरती काय करता तुम्ही? युद्ध तुम्ही करता ना. का करता युद्ध? तुमचं युद्ध कशामुळे आहे? या युद्धाचा थेट परिणाम आपल्या सर्वसामान्य लोकांवर झालाय असं बोलायचं. सर्वसामान्य लोकांवरती झाला या युद्धाचा. काय केलं पाहिजे? युद्ध थांबवलं पाहिजे. गोडा तेल तुम्ही महाग केलात, रेशनिंग सगळं महाग केलात, भाजीपाला महाग केलात आणि आता सिलेंडर पण महाग करताय आणि बंद पण करताय. मग लोक खाणार काय? शिजवणार कशावरती? सिलेंडरचा तो प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे. कारण सिलेंडर आज 60 रुपये बोलतात वाढणार आहे, काही तर बोलतात बंद झालाय. पण पुढे मार्गाला गेलं तर पोरांनी ज्या जॉब करतात ते लोक पण यायला लागले ना इंडियात. खाणार काय? मुलं जर बाहेरून इकडे यायला लागल्यावर आम्हाला मिळणारी इन्कम बंद होते ना. पैसे भेटत होते ते आता मुलगा आल्यावर माझं इन्कम बंद, माझं सिलेंडर बंद. खाणं पिण्याचे आमचे थोडे हालत त्रासच होणार. जसं कोरोनामध्ये आलं तसं असं वाटायला लागलं की हा पुन्हा दुसरा कोरोना आला का काय. दरम्यान पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू लागलाय. युद्धाची झळ पुण्यातल्या नामवंत हॉटेल्स व्यावसायिकांना बसल्याचं चित्र आहे. LPG सिलेंडर मिळत नसल्यामुळे कराव्या लागलेल्या आहेत मोठ्या ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आहेत. LPG गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांचे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे असाही दावा होतोय. ज्ञानेश्वर चौतमल पुण्याहून आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, सर, DP रोडचा जो परिसर आहे पुण्यातला तिथे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आपण पाहतो आणि त्या हॉटेल्समधलं जर चित्र आपण बघितलं तर तिथे हे अशा पद्धतीचे रिकामे सिलेंडर्स आपल्याला दिसत आहेत आणि गेल्या 2-3 दिवसांपासून सिलेंडर्स जे व्यावसायिक सिलेंडर्स आहेत ते भरून घेण्यासाठी प्रयत्न केले जातात पण जो पुरवठा आहे तो बंद आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की शेगड्या या ठिकाणी आपल्याला बंद असलेल्या अवस्थेत दिसत आहेत आणि पर्याय काय तर त्याला या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे आणि हॉटेल व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका अर्थात ज्या मोठ्या ऑर्डर्स आहेत त्या बंद कराव्या लागलेल्या आहेत, कॅन्सल कराव्या लागलेल्या आहेत आणि गॅस एकीकडे मिळत नसल्यामुळे दुसरीकडे ह्या ज्या शेगड्या बंद आहेत त्याला पर्याय म्हणून चुलीवर या ठिकाणी मोठ्या हॉटेल्समधल्या किचन्समध्ये आपल्याला आता स्वयंपाक सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळतं आणि मात्र दुसरीकडे या सगळ्या पद्धतीत आव्हानं अशी असतात की गॅसवर ज्या वेगानं जितक्या मोठ्या संख्येनं तुम्ही अन्न शिजवू शकता हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांचा जो फ्लो असतो तो जास्त असतो त्याला पर्याय म्हणून काही ना काहीतरी हा उद्योग कशा पद्धतीने सुरू ठेवता येईल याच्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून अशा पद्धतीचा प्रयत्न केला जातोय. चुलीवर हे सगळं अन्न शिजवण्याची वेळ पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांवर आलेली आहे. अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर हे सगळे मोठे मोठे हॉटेल व्यावसायिक हॉटेल त्यांनी बंद ठेवलेले आहेत कारण त्यांच्याकडे गॅस जो आहे तो उपलब्ध नाही कारण बाजारामध्ये तशा पद्धतीची टंचाई त्यांना भासवते. काळ्या बाजारात तर जिथे 1600 रुपयाला हे व्यावसायिक सिलेंडर मिळत होते तिथे जवळपास 3800 रुपये 3600 रुपये कुठे कुठे 4000 रुपये एका गॅस सिलेंडरसाठी या हॉटेल व्यावसायिकांना मोजावे लागतात जे परवडणारं नाही आणि या सगळ्या व्यावसायिकांसमोर युद्धाचे कसे परिणाम थेट त्यांच्या किचनपर्यंत आलेले आहेत त्याचं हे सगळं पुण्यातल्या वेगवेगळ्या हॉटेलमधलं जर चित्र आपण बघितलं तर आपल्याला त्याचा अंदाज येतोय. तर आपण या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहूयात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आणि जे पर्यायनं हॉटेलचे ग्राहक आहेत त्यांना अचूक माहिती देऊयात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. गॅस मिळत नसल्यानं छोट्या व्यावसायिकांना आपला धंदाच बंद करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील छोटे हातगाडा व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं 2 दिवस व्यवसाय बंद ठेवतायत. 1900 रुपयांचा गॅस 3300 रुपयाला मिळतोय. तो देखील 15 दिवसांनी गॅस एजन्सी देत असल्याचं व्यावसायिक सांगतायत. त्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीचा गॅस व्यवसाय गैरफायदा घेऊन जास्तीचा फायदा मिळवून घेत आहे आणि या बाबतीत सरकारनं कारवाईची अपेक्षा ठेवली जाते. लोक म्हटले की गॅस मिळणार नाही आणि तुम्हाला गॅस पाहिजे असेल तर 3500 रुपयाला घ्यावं लागेल. 2500 3500 रुपये मागतायत आणि जसं त्यांना आज जर गॅस पैसे दिले पाठवा तुम्ही उद्या तुम्हाला 2 दिवसांचा गॅस तुम्हाला मिळेल असं म्हणतात ते लोक. म्हणजे गॅस मिळणार नाही असं सांगत नाहीत एजन्सीवाले. गॅस मिळेल 2 दिवसांनी मिळेल पैसे वाढवून द्या असं म्हणतात. म्हणजे सगळं ब्लॅक चालू आहे. ब्लॅक चालू आहे. हो. आता किती भेटलेत तुम्हाला गॅस? आता एकच भेटलं मला काल. मी संध्याकाळी संपल्यावर पुन्हा बंद करायची वेळ आहे. असे हे संपल्यानंतर पुन्हा बंद करायचीच वेळ आहे. गॅस तुटवड्याच्या भीतीनं कोल्हापुरात सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग लागली आहे. गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत. कोल्हापूरच्या राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारात ग्राहकांची रीग लागलेली पाहायला मिळाली. एजन्सीकडून अचानक 5 मार्चच्या आधीचं बुकिंग सांगितल्यानं ग्राहकांचा संताप झाला.
रत्नागिरी आणि शिरूरमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. शेखर पाटील कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत. शेखर, तुम्ही आता कोणत्या स्पॉटला आहात आणि आपले कोल्हापूरकर काय म्हणतायत? गॅसमुळे काय परिस्थिती सहन करावी लागते कोल्हापूरकरांना? प्रसन्न सर, मी कोल्हापुरातल्या राजारामपुरी इथंच आहे, ज्या ठिकाणची आपण बातमी आपण दाखवतोय सकाळपासून. तेच माझ्या मागे हे भारत गॅस एजन्सीचं खरं तर दुकान पाहायला मिळतं आणि एजन्सी पाहायला मिळते आणि त्याच्या बाहेरची ही रांग, प्रामुख्याने अशी रांग जी आहे ती कधीच पाहायला मिळत नसते. दरवेळेस अरे यार, नागरिकांना शिरूरमध्ये ज्या ते ज्या वेळी शिरूरमध्ये- बुकिंग करतात त्यांना वेळेमध्ये गॅस मिळतं. मात्र गेले 2 ते 3 दिवसांपासून अशा पद्धतीनं हे गॅस जे आहे ते आता वेळेत मिळत नसल्यामुळे ही सगळी जण रांगा लावताना पाहायला मिळतात. आता देखील काही जण या ठिकाणी आहेत. कधी बुकिंग तुम्ही केलं होतं आणि आता काय करत? बुकिंग आता केलेलं आहे थोड्या वेळापूर्वी, आणि बुकिंग केल्यानंतर ते म्हणाले घरी पोहोच असलं तर 5-6 दिवस तर लागणार. याआधी अशी परिस्थिती होती का? याआधी कधी परिस्थिती नव्हती अशी. हे परिणाम आता जाणवत आहे. आता मोबाईलवरनं बुकिंग होतच नाहीत, सर्व्हर डाऊन आहे म्हणून सांगतात. मग होत नाही, इथं येऊन बुकिंग करून मग घेऊन जायला लागतं. आमचं एकच सिलेंडर आहे म्हणून आज बुकिंग द्या म्हटलं, बुकिंग करून दिले. तुम्ही कधी नाही, 8 दिवसापूर्वी बुकिंग केलेलं आहे आम्ही. ते आता होम डिलिव्हरी नाही म्हणतात, त्यामुळे आमचं स्पेअरचं पण आता मिळणार नाही? नाही, अजून 8 दिवस तरी नाही म्हणून सांगितलं त्यांनी, त्यामुळे आले. काय परिस्थिती आहे? काय घरपोच डिलिव्हरी देत नसल्यामुळे हा मेजर प्रॉब्लेम झाला आहे. वास्तविक त्यांनी ज्यांचं 1 महिना पूर्ण झालं आहे त्यांचं वास्तविक जर होम डिलिव्हरी दिली असती तर ही रांग लागायची काय प्रश्नच नसती. मी 2 वेळा बुकिंग केलेलं आहे ऑनलाईन. 10 दिवसांना कॅन्सल होते असं म्हणतात, पण ही सिस्टीम काय कळत नाही. 10 दिवसांना कॅन्सल का होतंय? 2 वेळा मी बुकिंग केलेलं आहे. तुमची काय परिस्थिती आता? ऑनलाईन बुकिंग करून 5-6 दिवस झाले पण अजून मिळालेलं नाही. मात्र पुरवठा मात्र आहे, त्या ठिकाणी साठा आहे असं देखील सांगितलं जाते. मात्र तरी नाही, तरी ऑनलाईन आता एरर दाखवते. ऑनलाईन बुकिंग होतच नाहीये. आता बऱ्याच जणांचं बुकिंग झालेलंच नाहीये. प्रसन्न सर, आपण बघितलं तर ही सगळ्यांची परिस्थिती इथं आहे. ऑनलाईन जे बुकिंग दरवेळी करत होते ते मात्र या ठिकाणी आता बुकिंग नाही आहे. त्यामुळं निश्चितच या सगळ्यांमध्ये भीती आहे. गॅस तुटवडा त्या ठिकाणी जाणवायची शक्यता त्या ठिकाणी आहे. कधीही आपल्या घरातलं गॅस संपू शकतं आणि म्हणूनच हे सगळे जे आहेत गॅस संपलं नसताना देखील या ठिकाणी येऊन बुकिंग होत नसल्यामुळे स्वतःहून या ठिकाणी येतात, स्वतः बुकिंग करतात. त्यामुळे निश्चितच ही भीती मात्र अनेकांच्या मनामध्ये आता सुरू झालेली आहे. या सगळ्यावरती प्रशासन आता कशा पद्धतीनं आव्हान हे सगळ्यांना करणार आहे, कशा पद्धतीने हे सगळं नियोजन पुढच्या काळात असणार हे पाहणं गरजेचं असतं. धन्यवाद शेखर, आपण वेळोवेळी माहिती घेत राहूया. तुर्तास धन्यवाद. दरम्यान गॅस सिलेंडरबाबत हॉटेल व्यावसायिक असलेले मनसे नेते काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी, मनसे नेते असतील किंवा काँग्रेस आमदार सतेज पाटील असतील, यांनी काय म्हटलंय आणि त्यावर मंत्री योगेश कदमांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया. माझ्याकडे पण झालंय, आमच्या बाजूला आमचे रवीजी आहेत त्यांचं हॉटेल आहे. आमच्या दोघांकडे पण तो प्रॉब्लेम आहे की गेले 3 दिवस आम्ही बुकिंग करून सुद्धा सिलेंडर आलेलं नाहीये. त्यामुळे आता प्रश्न आहे की याच्या पुढे कसं चालवायचं. याला एक पर्याय आहे, तो इंडक्शनचा आहे. पण इंडक्शनवर तुम्ही शेवट आज गॅसवर जेवढं प्रोडक्शन काढू शकता तेवढं इंडक्शनवर काढणं पण कठीण. सरकारने या गोष्टी थोड्या कंट्रोलमध्ये आणल्या पाहिजेत की परिस्थितीचा फायदा घेऊन अवास्तव नफा कमवण्याचा जर प्रयत्न इंडक्शन कंपनीज करणार असतील तर तेही चुकीचं आहे. मला असं वाटतं या वेळेला देश म्हणून आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे या संकटाच्या काळात. लाखो कोट्यावधी कामगार या हॉटेलमध्ये आहेत, ज्यांची उपजीविकता या हॉटेलच्या व्यवसायातून या ठिकाणी होते. अगदी रस्त्यावर असणारा त्या ठिकाणी टपरीवर असणारा त्या ठिकाणी टपरीवाला असू दे किंवा एखादं लहान कॅन्टीन असू दे किंवा एखादं हॉटेल असू दे, हजारो लोक तिथं काम करतात आणि म्हणून याचा परिणाम इंडस्ट्री असू दे, हॉटेल व्यवसाय असू दे आणि कदाचित 8-10 दिवसानं आता घरात सुद्धा मला वाटते काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. आणि विजेचे दर इकडे एवढे वाढलेले आहेत की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडी सुद्धा वापरणं असह्य होणार आहे मध्यमवर्गीयांना, अशी अवस्था होईल. ह्यामध्ये केंद्र शासनाने जे काही आदेश दिले ते संपूर्ण देशभरासाठी दिलेले आहेत. कमर्शियल वापराकरिता सप्लाय सुद्धा बंद करा असे आदेश आहेत, परंतु घरगुती वापराकरिता कुठलीही बंदी नाही. घरगुती वापराकरिता लागणाऱ्या सिलेंडरवरती आपण कुठेही सप्लाय देखील आपण थांबवलेला नाही. आणि सध्या तरी सप्लायच्या शॉर्टेजमुळे कुठले हॉटेल बंद झाले असं कुठले उदाहरण नाही. परंतु मला वाटतं ही परिस्थिती जास्त वेळ राहणार नाही, लवकरच ही परिस्थिती बदलेल देखील आणि सप्लाय हा नियमित लवकर चालू होईल. यामध्ये कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून नक्कीच आपल्या सोबत आहोत. आपल्याला कुठल्या पद्धतीचा त्रास होणार नाही याकरता ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः या सर्व परिस्थितीत लक्ष ठेवून आहे. संभाजीनगरकरांचा रिक्षाचा प्रवास महागतोय. एकाच दिवसात LPG गॅसच्या दरात 13 रुपयांची वाढ झाली आहे.
25,000 रिक्षा चालकांसमोर त्यामुळे संकटाचं सावट आहे. संभाजीनगर शहरात मोठ्या संख्येनं धावणाऱ्या एलपीजी रिक्षाचा इंधन दरात काल सोमवारी एकाच दिवसात 13 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. कालपर्यंत 62 रुपये प्रति लिटर मिळणारा गॅस आता 75 रुपयांवर पोहोचला असून त्यामुळे शहरातील रिक्षा प्रवास मागण्याची दाट शक्यता निर्माण झाली. शहरातील गॅस पंपांवर रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधनासाठी रिक्षा चालकांची मोठी धावपळ सुरू आहे. गॅसच्या दरात अचानक झालेली ही वाढ आणि संभाव्य तुटवडा त्यामुळे रिक्षा चालक हवालदिल झाले. या दरवाढीमुळे 25,000 रिक्षा चालकांना याचा फटका बसला. सचिन दिरे छत्रपती संभाजीनगरहून आपल्यासोबत आहेत. सचिन, प्रसन्न सर, काल 13 रुपयाची भरमसाठ वाढ या एलपीजी गॅसमध्ये झाली होती. मात्र त्यानंतर आता पुन्हा आज 5 रुपयांनी पुन्हा वाढ झालेली आहे. त्यामुळे एकूणच काल आणि आज जर मिळून या 2 दिवसांमध्ये 18 रुपयाची एकंदरीत वाढ झालेली आहे. मी याच एलपीजी स्टेशनवरती आहे. तुम्ही पाहू शकता की नेहमी या स्टेशनवरती आजच्या सारखी गर्दी नसते, मात्र रोजच्या प्रमाणात मोठी गर्दी आहे. आणि परिणामी जो युद्धाचा परिणाम आता संभाजीनगरच्या या रिक्षा वाहतुकीवर देखील जाणवत आहे. कालपर्यंत परवापर्यंत हा सर्व 62 रुपये प्रति लिटर अशा पद्धतीचा हा एलपीजी गॅस होता. मात्र आता त्याच्यात भरमसाठ वाढ झालेली आहे. कालचे 13 रुपये, आजचे परत 5 रुपयाचे 18 रुपये वाढ झालेली. जशा मुंबई, पुणे, नाशिक मध्ये ज्या मोठ्या शहरामध्ये जसं टॅक्सीवर सर्व काही वाहतूक सार्वजनिक अवलंबून असते, तशी छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षांवरती ही वाहतूक अवलंबून आहे. त्याचं कारण असं आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र आहे आणि त्या पर्यटन क्षेत्रामध्ये जाणारे याचाच वापर केला जातो. मात्र आता याचे जे भाव आहे एलपीजीचे वाढल्यामुळे आता प्रवास देखील महागणार आहेत. हे काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकं किती रुपयाची वाढ झालेली आहे आणि काय परिस्थिती आहे? खूप वाढ झाली सर. आता कसं पहिले होतं भाव आपलं 62 रुपये होतं, आता 75 रुपये झालं. एवढी वाढ झाल्यावर